नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग अ नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मी तनिषा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे अशा व्यक्तींची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण जाणून घेत असतो. आजच्या सत्रात आपण आसफ अली यांच्याविषयीची माहिती ऐकूया. आसफ अली 11 मे 1888 ते 2 एप्रिल 1953 हे भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील एक धाडसी स्वातंत्र्य सैनिक, प्रख्यात वकील, प्रभावी वक्ते आणि भारताचे पहिले अमेरिका स्थित राजदूत होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांनी कायदा, राजकारण, राजनय आणि राष्ट्रसेवा या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. ब्रिटिशांविरोधातील राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक वेळा तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आसफ अली यांचा जन्म 11 मे 1888 रोजी ब्रिटिश भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर जिल्ह्यातील सेहोआरा येथे एका सुशिक्षित मुस्लिम कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक भागात झाले, तर पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले. दिल्लीतील प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. शिक्षण काळातच त्यांना साहित्य, इतिहास, कायदा आणि राजकारण यांची विशेष आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील लिंक्स इनमध्ये प्रवेश घेऊन वकीलचे शिक्षण पूर्ण केले. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी पाश्चात्य लोकशाही व्यवस्था, स्वातंत्र्य, संविधान आणि न्यायव्यवस्थेचा अभ्यास केला. या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अन्यायाविरोधात त्यांची भूमिका अधिक ठाम झाली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच एक कुशल आणि अभ्यासू वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आणि कायद्यावरील प्रभुत्वामुळे त्यांना मोठा सन्मान मिळाला. मात्र केवळ वकिली करून थांबणे त्यांना मान्य नव्हते. देश गुलामगिरीत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र भावना त्यांच्या मनात होती. 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. या घटनेमुळे भारतीय मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला. आसफ अली यांनी ब्रिटिश धोरणांचा निषेध करत ब्रिटिश सत्तेविरोधात स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी ब्रिटिशांशी असलेले संबंध तोडून राष्ट्रवादी चळवळीत उडी घेतली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणजे क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचा न्यायालयीन बचाव. 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकल्याप्रकरणी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आसफ अली यांनी त्यांचे वकील म्हणून काम पाहिले. ब्रिटिश सरकारच्या दबावाखालीही त्यांनी निर्भीडपणे क्रांतिकारकांची बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले की हे तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत आणि त्यांच्या कृतीमागे वैयक्तिक स्वार्थ नसून राष्ट्रप्रेम आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे देशभरात त्यांचा मोठा सन्मान झाला. 1935 मध्ये ते मुस्लिम राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर केंद्रीय विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. ते प्रभावी वक्ते होते आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते सातत्याने सांगत असत. 1942 मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनात आसफ अली यांनी सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह त्यांनाही अटक केली. त्यांना जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि इतर नेत्यांसोबत अहमदनगर किल्ला तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगवासाच्या काळातही त्यांनी राष्ट्रवादी विचारांचा प्रचार सुरू ठेवला. 1945 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या अधिकारात
अधिकाऱ्यांवर ब्रिटिशांनी देशद्रोहाचे आरोप ठेवले. या अधिकाऱ्यांच्या बचावासाठी काँग्रेसने INA संरक्षण समिती स्थापन केली आणि आसफ अली यांची त्यांच्या संयोजकपदी निवृत्ती करण्यात आली. त्यांनी या सैनिकांच्या न्यायासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्य लढ्याबद्दल अधिक सहानुभूती आणि उत्साह निर्माण झाला. 2 सप्टेंबर 1946 रोजी स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरू यांच्या अंतरिम सरकारमध्ये आसफ अली यांच्याकडे रेल्वे आणि वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आली. देशाच्या प्रशासनात त्यांनी कार्यक्षमतेने काम केले. भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर असताना देशाच्या परराष्ट्र संबंधांची पायाभरणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. स्वातंत्र्यानंतर आसफ अली यांची अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचे प्रतिनिधित्व जगातील महासत्तेसमोर करण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार मांडली. अमेरिकेसोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. पुढे त्यांनी ओडिशाचे राज्यपाल म्हणूनही कार्य केले. त्यानंतर त्यांची स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांनी सामाजिक रूढींना आव्हान दिले. 1928 मध्ये त्यांनी अरुणा गांगुली यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्या अरुणा असफ अली म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. धर्म आणि वयातील फरकामुळे त्या काळात या विवाहावर अनेकांनी टीका केली. मात्र दोघींनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता आपले वैवाहिक जीवन यशस्वीपणे पुढे नेले. पुढे अरुणा असफ अली या स्वतः एक महान स्वातंत्र्य सैनिक बनल्या. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसचा ध्वज फडकवून त्यांनी ब्रिटिशांविरोधात मोठे आव्हान उभे केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पुढे भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. आसफ अली हे केवळ राजकारणी नव्हते, तर साहित्य, संस्कृती आणि बौद्धिक चर्चांमध्येही त्यांना रस होता. ते अभ्यासू आणि विचारवंत नेते म्हणून ओळखले जात. स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक ऐक्य यांवर त्यांचा ठाम विश्वास होता. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. 2 एप्रिल 1953 रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे भारताचे राजदूत म्हणून कार्यरत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अनुभवी राजनैतिक नेता, प्रख्यात वकील आणि राष्ट्रभक्त गमावला. 1979 मध्ये इंडिया पोस्टने सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट जारी करून त्यांना आदरांजली वाहिली. आसफ अली यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रसेवा, धैर्य, न्याय आणि देशभक्तीचे प्रतीक होते. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान, भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचा केलेला बचाव तसेच स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणात दिलेले योगदान यामुळे भारतीय इतिहासात त्यांचे नाव सदैव आदराने घेतले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. यासाठी तुम्ही आम्हाला तुमचा फीडबॅक सुद्धा पाठवू शकता. त्याकरता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तर मित्रांनो, मी तनिषा तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग अ नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.